नमस्कार. आज तुम्हाला काळा मसाला दाखवते आहे. खूप जणांची रिक्वेस्ट होती, तुम्ही मसाले भाजीमध्ये जो काळा मसाला वापरता त्याची एकदा रेसिपी नक्की दाखवा. विशेष करून प्रगती, रागिनी, वृषाली, निकिता, श्रद्धा या खास मैत्रिणींसाठी हा व्हिडिओ देत आहे. खूप सारे खडे मसाले वापरून हा काळा मसाला केला जातो. विदर्भामध्ये विशेष करून हा काळा मसाला केला जातो. खूप साऱ्या टिप्ससोबत हा मसाला होणार आहे. चला तर मग झटपट मसाल्याकडे जाऊया. इथे जे खडे मसाले घेतले दाखवते मी. सुकं खोबरं घेतलं आहे 50 ग्रॅम, तीळ घेतले आहे 50 ग्रॅम, जिरं घेतलं आहे 50 ग्रॅम, शहाजिरं घेतलं आहे 50 ग्रॅम, 25 ग्रॅम, कलमी 50 ग्रॅम, स्टारफूल 50 ग्रॅम, काळी मिरी 15 ग्रॅम, सुंठ 15 ग्रॅम, लवंग घेतले आहे 15 ग्रॅम, जायपत्री घेतले आहे 10 ग्रॅम, नागेश्वर 15 ग्रॅम, विलायची 15 ग्रॅम, एक जायफळ घेतला आहे आणि खसखससुद्धा 15 ग्रॅम घेतले आहे. इथे मेथीसुद्धा मी 15 ग्रॅम घेतली आहे आणि मोहरीसुद्धा तेवढीच म्हणजे 15 ग्रॅम घेतले आहे. आता बाकीचे मसाले पाहू घेऊया. मिरची घेतली इथे 100 ग्रॅम आणि धणे पण 100 ग्रॅम घेतले आहे. मसाल्याची पाने म्हणजे तेजपत्तासुद्धा 100 ग्रॅम आणि दगडफूलसुद्धा 100 ग्रॅम घेतले आहे. आता इथे मी जाड बुडाची कढई घेतली आहे. कढई शक्यतो जाड बुडाची घ्यायची आणि सर्व मसाले वेगवेगळे भाजायचे आहे, कारण मसाले भाजताना प्रत्येक मसाल्याचा भाजण्याचा वेगळा टाईम असतो. सुरुवातीला मी इथे कोरडे मसाले भाजून घेणार आहे. त्यासाठी तीळ घेतले आहे आणि तीळ भाजत आहे. गॅसची फ्लेम अगदी लो ठेवायची आणि लो फ्लेमवरतीच आपल्याला सगळे मसाले भाजून घ्यायचे आहे. तीळ भाजून आले, तडतडायला लागले तीळ की त्यामध्ये मग मी आता खसखस टाकत आहे. तिळासोबतच खसखससुद्धा कोरडी भाजणार आहे. तेलाचा वापर न करता तीळ आणि खसखस व्यवस्थित भाजून झाली आहे. याचा रंग बघू शकता. आता ते मसाले सगळे एका मोठ्या ताटामध्ये मी काढून घेत आहे आणि आता जिरं भाजून घेते आहे. थोडंसं तेलावरती जिरं भाजून घेणार आहे आणि गॅसची फ्लेम लोच ठेवायची आहे आणि लो फ्लेमवरती आपल्याला जिरंसुद्धा भाजून घ्यायचे आहे. मी इथे तुम्हाला काही बेसिक मसालेच भाजून दाखवणार आहे. आता जिरं अगदी थोडंसं तेलावरती खरपूस भाजून घ्यायचं आहे. जिऱ्याचा रंग थोडासा डार्क झाला आहे. आता जिरंसुद्धा त्याच मोठ्या ताटामध्ये काढून घेत आहे. आणि आता शाही जिरं भाजते आहे. शाही जिऱ्यावरती सुद्धा अगदी थोडंसं तेल टाकून घ्यायचं आणि जिऱ्याप्रमाणे शाही जिरंसुद्धा अगदी खरपूस भाजून घ्यायचं आहे. मसाले भाजत असताना अगदी घरभर छान वास सुटतो. खमंग मसाले भाजून घ्यायचे, त्यामुळेच आपला काळा मसाला अगदी खमंग होईल आणि वर्षभर साठवण्यासाठी हा मसाला छान होईल. आता बघू शकता शाही जिरंसुद्धा छान भाजलेलं आहे. आता इथे मी मोहरी भाजणार आहे. मोहरीवरती अगदी थोडंसं तेल टाकायचं आहे आणि मोहरीसुद्धा छान खमंग भाजून घ्यायची. मोहरी भाजणं झालं हे ओळखणं अगदी सोपं आहे, कारण मोहरी छान तडतडायलाही लागते आणि त्याचा रंगही बदलतो. आता बघू शकता मोहरी छान भाजत आलेली आहे. मोहरी तडतडायला लागली की ही मोहरी काढून घ्यायची. आणि आता मेथी दाणे भाजते. मेथी दाणे अवश्य टाकायचे. मेथी दाण्यामुळे मसाल्याला खूप छान टेस्ट येते, त्यामुळे मेथी दाणे अवश्य घ्यायचे. तर मेथी दाण्यावर थोडंसं तेल टाकलं आहे आणि छान गोल्डन होईपर्यंत हे मेथी दाणे भाजून घेते आहे. मेथी दाणे भाजत असताना खूप छान वास येतो. अगदी खरपूस आपल्याला हे मेथीदाणे भाजून घ्यायचे. मेथीदाणे जर कच्चे राहिले तर मग कडवटपणा लागतो मसाल्याला, त्यामुळे मेथीदाणे छान गोल्डन होईपर्यंत, सोनेरी रंग होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे. अगदी पटकन हे मेथीदाणे भाजून होतात. बघू शकता आता मेथीसुद्धा छान भाजलेली आहे. अगदी याचा रंग गोल्डन आलेला आहे. आता सुकं खोबरं भाजून घेते आहे. मी ते सुके खोबरं कापून घेतलेले आहे, छोटे छोटे फोडी करून घेतले आहे आणि अगदी थोडंसं त्यावरती तेल टाकूनसुद्धा हे सुकं खोबरं भाजून घेते आहे. तुम्ही सुकं खोबरं इथे किसून घेऊ शकता. सुकं खोबरं जर किसून घेतलं तर पटकन भाजून येते. मी मात्र इथे सुकं खोबरं चिरून घेतलेलं आहे आणि थोड्याशा तेलावरती हे सुद्धा भाजून घेत आहे. सुकं खोबरं खूप जास्त भाजायचं नाही, अगदी थोडासा याचा रंग बदलेपर्यंत हे भाजून घ्यायचं आहे. बघू शकता याचा रंग थोडासा बदललेला आहे. आता हे सुद्धा सुकं खोबरं त्याच मसाल्यामध्ये मी काढून घेत आहे आणि आता इथे लवंग घेतले आहे. थोडंसं तेलावरती लवंगसुद्धा छान भाजून घेणार आहे. काही मसाले असे असतात जे भाजल्यावरती
त्याचा रंग बदलेल, पण आपल्याला कळणार नाही, कारण मुळातच ते काळे असतात, डार्क असतात. पण ते मसाले भाजत असताना त्यांचा छान वास येतो, म्हणजे आपण समजून घ्यायचा, छान सुगंध यायला लागले की मसाले भाजून झाले आहे. आता लवंग भाजून झाले. इथे मी तेजपत्ता भाजते आहे. तेजपत्तासुद्धा अगदी थोडे थोडे तेलावरती भाजून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम सगळे मसाले भाजत असताना अगदी लो ठेवायची आणि लो गॅसवरतीच आपल्याला हे मसाले भाजून घ्यायचे आहे. आणि तेलसुद्धा खूप जास्त टाकायचं नाही. मसाल्याला जर तेल जास्त टाकण्यात आलं तर मात्र मसाल्याचा थोडासा वास येऊ शकतो. तेजपत्ता भाजत असताना सगळा खालीवरती व्यवस्थित करायचा आणि भाजून घ्यायचा. मी अशा प्रकारे हाताने बघू शकता तुम्ही, छान तेजपत्ता खालीवरती करते आहे आणि व्यवस्थित हा तेजपत्तासुद्धा भाजून घेणार आहे. बघू शकता हलकासा तेजपत्त्याचा रंग बदलला आहे. आता इथे मी मिरची भाजून घेत आहे. मिरचीवरती सुद्धा अगदी थोडंसं तेल टाकायचं आहे आणि मिरचीसुद्धा छान खमंग भाजून घेणार आहे. गॅसची फ्लेम लोच ठेवायची, कारण मिरची भाजत असताना त्याची खेस होऊ शकते. मिरचीला थोडेसे काळे डाग लागले की आपली मिरची भाजणं झाली आहे. आता बघू शकता मिरची भरपूर भाजणी झाली आहे, भरपूर असे त्याला काळे डाग पडलेले आहे. आता ही मिरचीसुद्धा मी त्याच मसाल्यात टाकते आहे. बाकीचे मसालेसुद्धा मी थोड्या थोड्या तेलावरती याचप्रमाणे भाजून घेतले आहे, ज्यामध्ये धने, सुंठ, हिरवी विलायची, जायफळ आणि बाकीचे जे मसाले होते ते सुद्धा मी थोडं थोडं तेल टाकून याचप्रमाणे भाजून घेतले. आता सगळे मसाले आपल्याला छान एकजीव करायचे आहे. मसाले थंड करायला ठेवायचे आहे. मसाले एकजीव करून घ्यायचे आणि नंतरच मिक्सरच्या पॉटमध्ये ते आपल्याला वाटून घ्यायचे. तुम्ही हे दळूनसुद्धा आणू शकता. मी मात्र घरीच मिक्सरच्या पॉटमध्ये हे काढून घेणार आहे. तर छोटं मिक्सरचं पॉट घेतलं आहे, त्यामध्ये मसाले छान बारीक होते आणि मसाले वाटून घेताना मिक्सरचं पॉट अगदी कोरडं घ्यायचं आणि कोरड्या पॉटमध्ये शक्य होईल तितके बारीक हे मसाले वाटून घ्यायचे आहे. अगदी बारीक हे मसाले वाटून झालेले आहे. आता एका मोठ्या भांड्यामध्ये हे मसाले मी काढून घेत आहे. मिक्सरचं पॉट छोटंच घ्यायचं, त्यामुळे मसाले बघू शकता अगदी बारीक होते, म्हणजे गाळायची आपल्याला गरज पडत नाही. आता पहिल्याचप्रमाणे मी बाकीचेही मसाले असेच बारीक काढून घेत आहे. मसाले मिक्सरमध्ये काढून घेताना भाजताना अगदी घरभर असा छान सुगंध सुटलेला आहे, म्हणजे आपला हा अगदी परफेक्ट काळा मसाला तयार झालेला आहे. आता सगळा मसाला काढून झालेला आहे. बघू शकता अगदी व्यवस्थित त्याचा रंग आलेला आहे आणि छान मसाला तयार झाला आहे. पण हा मसाला आपण मिक्सरमध्ये वाटून घेतला आहे, अगदी बारीक झालेला आहे, परंतु त्यामध्ये काही काही गोळे राहतात, त्यामुळे मी असा हातावरती चोळून चोळून सगळा मसाला छान एकजीव करून घेत आहे. हा मसाला छान एकजीव केल्यावर नंतरच मग तुम्ही एखाद्या डब्यात किंवा काचेच्या भरणीत किंवा प्लास्टिकच्या भरणीत कशातही ठेवा. अगदी भरपूर दिवस हा मसाला व्यवस्थित टिकतो आणि कुठल्याही भाजीमध्ये तुम्ही हा मसाला वापरू शकता. अगदी थोडासा मसाला कुठल्याही भाजीत वापरा, छान टेस्ट येईल आणि रंगसुद्धा खूप छान येतो. त्यामुळे सगळा मसाला छान असा व्यवस्थित हातावरती चोळून घ्यायचा आहे. त्यामुळे यामध्ये काही गाठी असतील, गोळे असतील तर त्या छान मिक्स होईल आणि सगळे मसालेसुद्धा एकत्र व्यवस्थित मिक्स होतील. याचप्रमाणे मी सगळा मसाला छान हातावरती चोळून घेतला आहे. आपला हा काळा मसाला तयार झाला आहे. तुम्हीही या पद्धतीने हा मसाला नक्की तयार करून पहा, अगदी अप्रतिम बनतो. थोडासा मसाला कुठल्याही भाजीमध्ये तुम्ही वापरून घेऊ शकता, त्यामुळे भाजीला खूप छान रंग आणि टेस्ट येईल. आता हा मसाला तुम्ही कुठल्याही भाजीमध्ये अगदी 1 चम्मच टाकून पहा, भाजीची चव आणि रंग खूप अप्रतिम येईल. आपला हा काळा मसाला तयार झाला आहे. तुम्ही अशा पद्धतीने काळा मसाला नक्की तयार करून पहा आणि हा मसाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. मसाला आवडल्यास व्हिडिओला एक लाईक